सर्वांना जय भीम। बहुजन संघटक या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आदरणीय राहुलजी खांडेकर आणि सर्वजितजी बनसोडे हे खूप चांगल्या पद्धतीनं बहुजन संघटकचा या सोशल मीडियाचा वापर समाज प्रबोधनासाठी वेगवेगळे विषय घेऊन त्या ठिकाणी करत आहेत। सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो। आणि आपण या मुख्य विषयाकडे या ठिकाणी वळतोय। नुकतंच 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन ज्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत त्यांनी 2025-26 या सालासाठीचं जे बजेट आहे, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो, अंदाजपत्रक आपण म्हणतो, ते लोकसभेमध्ये त्या ठिकाणी सादर केलेलं आहे। या बजेटकडे आपण एक आंबेडकरी दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करत आहोत। बजेटकडे येण्यापूर्वी मी थोडंसं त्या बजेटची पार्श्वभूमी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो। जो बजेट हा इंग्रजी जो काही शब्द आहे, हा शब्द फ्रेंच शब्दापासून त्या ठिकाणी तयार झालेला आहे। त्याला बजोटी किंवा त्याला मराठीमध्ये लहान थैली, पैसे, पर्स किंवा पिशवी आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो। म्हणजे जो फ्रेंच शब्द चा अर्थ आहे लहान थैली, पर्स किंवा पिशवी, म्हणजे बजेट इंग्रजी मधला शब्द त्या ठिकाणी आपण वापरत असतो। आता हा शब्द कसा रूढ झाला तर याच्या संदर्भामध्ये ब्रिटिश अर्थमंत्री जे आहेत ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बजेट सादर करत असताना ते लहानशा थैलीमधून, म्हणजे आयव्यय जे कागदपत्रे आहेत, म्हणजे सरकारच्या उत्पन्नाची आणि खर्चाची जी काही कागदपत्रे आहेत, ते उत्पन्नाची आणि खर्चाची कागदपत्रे छोट्याच्या पिशवीमधून ते त्या ठिकाणी घेऊन यायचे आणि त्यातून ते बाहेर काढायचे। म्हणून हा बजेट हा शब्द त्या ठिकाणी रूढ त्या ठिकाणी झालेला आहे। आता साधारणतः अर्थसंकल्पामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये राज्याचं म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च अशा 2 भागामध्ये त्या ठिकाणी जे काही बजेट आहे, जे अर्थसंकल्प आहे, ते त्या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण त्या ठिकाणी करता येतो। आता हे 2 भाग असे आहेत की त्याच्यामध्ये एक आहे महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च, आणि दुसरा आहे भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च। तर याच्यामध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचं थोडक्यामध्ये मी विवरण आपल्या समोर ठेवतो। जे शासन आहे, जे सरकार आहे, सरकारला जे काही दैनंदिन स्वरूपामध्ये रोजच्या त्याच्या व्यवहाराच्या माध्यमातून जे उत्पन्न ज्याला मिळतं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने कराचा समावेश आपल्याला त्या ठिकाणी करता येईल। आणि कराचं वर्गीकरण जर आपण बघितलं तर ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून होतं। म्हणजे सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत जर कुठला असेल तर तो कर हा राहिलेला आहे। तर हे आताच आहे असं नाहीये, म्हणजे अगदी प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत ब्रिटिश कालखंड जर आपण बघितला तर सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा कर राहिलेला आहे। आणि या कराच्या संदर्भामध्ये कर कसा आकारला जावा याच्या संदर्भामध्ये कौटिल्याचं एक विधान अतिशय महत्त्वाचं आहे। कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त चाणक्य अर्थशास्त्रामध्ये त्यांनी ते विधान केलेलं आहे
की राजानं लोकांच्याकडून कर अशा पद्धतीनं गोळा करावा की ज्या पद्धतीनं मधमाशी फुलाला कसल्याही प्रकारची इजा न होऊ देता त्या फुलामधनं मध कलेक्ट करण्याचं काम करते, त्या पद्धतीनं राजानं कर गोळा करावा. म्हणजे कर गोळा केल्याच्या नंतर त्या कर ज्याच्याकडून गोळा आपण करणार आहोत त्याला त्रास नाही झाला पाहिजे, त्याला तो त्रासिक नाही वाटलं पाहिजे. मधमाशी फुलामधनं मध कलेक्ट करत असताना ती त्या फुलाला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही आहे किंवा त्याला कळत सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून महसुली उत्पन्नामध्ये कर हे महत्वाचं उत्पन्नाचं साधन आहे. आणि त्याबरोबरच ते रोजचा जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये कर्जावरील व्याज असेल, अनुदान असेल, की या सगळ्या गोष्टीचा समावेश महसुली खर्चामध्ये त्या ठिकाणी होतो. भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च जर म्हणलं तर सरकारला रिझर्व्ह बँक जी देशाची मध्यवर्ती बँक आहे, देशातील लोक आहेत किंवा इतर काही देशामधल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी सरकार कर्ज उभा करत असतं त्याला भांडवली उत्पन्न त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता अशा प्रकारचं जे उत्पन्न आहे विशिष्ट दीर्घकालीन योजनावर ते खर्च त्या ठिकाणी केलं जातं. तर अशा पद्धतीनं अंदाजपत्रकामध्ये आपण जर बघितलं तर भांडवली खर्च आणि भांडवली उत्पन्न आणि याबरोबरच महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग भारतामध्ये हे बजेट मांडण्याची सुरुवात कधी झाली थोडं त्याच्यावर आपण थोडंसं बघूया. तर साधारणतः 17 एप्रिल 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प ईस्ट इंडिया कंपनीकडूनचा जो काही कारभार होता की या दरम्यान 17 एप्रिल 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडण्यात आला. त्यानंतर आपण जर बघितलं तर 2 वर्षांनी जेम्स विल्सन याने 47 भारतीय अर्थसंकल्प म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या दरम्यान आपण जर बघितलं 47-48 मध्ये तर त्या ठिकाणी R.K. षण्मुखम शेट्टी यांनी अविभाजित भारत आणि स्वतंत्र भारत अशा दोन्हीसाठी अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा सुद्धा R.K. षण्मुखम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 ला सादर केलेला आहे. जॉन मथाई यांनी भारतीय गणराज्यासाठीचा पहिला अर्थसंकल्प 1950 साली त्या ठिकाणी सादर केला आणि मोरारजी देसाई हे सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणारे म्हणून त्या ठिकाणी आपण यापूर्वी त्याची नोंद आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. पूर्वी आपण जर बघितलं तर आपला जो अर्थसंकल्प आहे हा 28 फेब्रुवारीला म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी सादर करत होतो. तो आता 1 फेब्रुवारीला त्या ठिकाणी सादर केला जातोय आणि परवाच 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केलेला आहे. आता हे सादर करत असताना त्याचं जे काही आर्थिक वर्ष आहे हे कसं धरलं जातं तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे 1867 पासून हे आर्थिक वर्ष मानायला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आपल्यामध्ये. त्याच्या पूर्वी काय आर्थिक वर्ष आपण धरत होतो तर 1 मे ते 30 एप्रिल अशा पद्धतीचं ते आर्थिक वर्ष त्या ठिकाणी होतं. थोडंसं अर्थसंकल्पाचे जे काही प्रकार आहेत त्याला थोडंसं आपण टच करून आपण पुढे जाऊया. तर अनेक वेळा अंतरिम अर्थसंकल्प जो अंतिम नसतो किंवा ज्याला आपण मध्यावधी अर्थसंकल्प म्हणतात की हा अर्थसंकल्प सुद्धा इंटरमिडिएट बजेट आपण ज्याला म्हणतो हे सुद्धा त्या ठिकाणी सादर केलं जातं. हे बजेट कमीत कमी कालावधीसाठी सादर केलं जातं. असे बजेट हे 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी मांडलं जातं. ते कुठल्या परिस्थितीमध्ये मांडलं जातं युद्धजन्य परिस्थिती असेल, निवडणुका किंवा आर्थिक संकट देशावर आला असेल, आपत्ती असेल तर अशा परिस्थिती जर उद्भवली तर ते
1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी बजेट मांडलं जातं त्याला अंतरिम अर्थसंकल्प किंवा त्याला आपण मध्यावधी अर्थसंकल्प आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. अशा प्रकारचा अर्थसंकल्प या सरकारने याच्या पूर्वी त्या ठिकाणी मांडला होता. मला वाटतं 19ला गव्हर्नमेंट फॉर्म होण्याच्या पूर्वी. त्याच्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्पाचे या अनुषंगाने जर बघितलं तर सिल्की अर्थसंकल्प अंदाजपत्रक, संतुलित अर्थसंकल्प किंवा संतुलित अंदाजपत्रक आणि तुटीचा अर्थसंकल्प किंवा तुटीचा अंदाजपत्रक असं वर्गीकरण त्याच्यामध्ये केलं जातं. पूर्वी आता सिल्की अंदाजपत्रक म्हणजे काय तर सरकारचं उत्पन्न जास्त आणि खर्च कमी. जो खर्च आपण बघितला याच्यापूर्वी महसुली खर्च, भांडवली खर्च, महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न, म्हणजे ज्या वेळेस उत्पन्न जास्त त्याच्यामध्ये दाखवलं जातं आणि खर्च कमी दाखवला जातो त्याला सिल्की अंदाजपत्रक आपण त्या ठिकाणी म्हणतो. उत्पन्न बरोबर खर्च असेल, जेवढं उत्पन्न आहे तेवढा खर्च असेल त्याला आपण संतुलित अंदाजपत्रक म्हणतो. आणि तिसरा जो काही अंदाजपत्रकाचा प्रकार आपण बघतो की तो तुटीचा अंदाजपत्रक किंवा तुटीचा अर्थसंकल्प आपण म्हणतो. आता ज्या अर्थसंकल्पात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो त्याला तुटीचा अर्थसंकल्प आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता तुटीचा अर्थसंकल्प हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी त्याच्यामुळे देशामध्ये भाववाढीची परिस्थिती निर्माण होते, त्याच्यामध्ये देशामध्ये महागाईची स्थिती निर्माण होते. अशा प्रकारचा जो काही अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प मांडण्याचा जो काही सल्ला आहे हा 1933 मध्ये लॉर्ड जेम केन्स नावाचा अर्थशास्त्रज्ञ आहे की त्यानं दिला होता की तुटीचा अर्थसंकल्प मांडला पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे की 1929 मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था ही आर्थिक संकटामध्ये सापडली होती. मंदीची काळ त्या काळामध्ये होता. बाजारामध्ये वस्तू आणि सेवांना मागणी नव्हती. त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये खर्च झाला पाहिजे आणि म्हणून तो तुटीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडण्याची संकल्पना केन्स यांनी त्या काळामध्ये दिली होती. तर अशा पद्धतीनं अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय आहे, बजेट म्हणजे नेमकं काय आहे, बजेटचे प्रकार त्या ठिकाणी कोणते आहेत, भारतामध्ये बजेट मांडायला सुरुवात त्या ठिकाणी कधी झाली, या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर आपण थोडंसं बजेट संदर्भामध्ये, अर्थसंकल्पासंदर्भामध्ये संविधानामध्ये काय तरतुदी आहेत थोडं याच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं बघूया. तर संविधान जर आपण बघितलं तर संविधानामध्ये बजेट असा शब्दप्रयोग संविधानामध्ये आपल्याला कुठंच आढळून येत नाही. परंतु बजेटची जी निर्मिती आहे, अर्थसंकल्पाची जी निर्मिती आहे ते संविधानामधलं जे कलम 112 आहे, आर्टिकल 112 नुसार त्या ठिकाणी बजेटची निर्मिती त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे तर त्याच्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला जातो. आणि मग आर्टिकल 112 मध्ये असं म्हटलेलं आहे, राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत भारत सरकारची त्या वर्षापुरती अंदाजित जमा व खर्च यांचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून या भागात निर्दिष्ट केलेले विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल. आता हे मांडण्याचं काम आपण बघितलं तर अर्थमंत्री त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 112 मध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. आता वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजे काय तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्चाच्या संदर्भामधलं विवरणपत्र. आता वित्त मंत्रालयाचं जे बजेट डिव्हिजन आहे, हे बजेट डिव्हिजन काय करतं, दरवर्षी
त्याचं लेखाजोखा तयार करतं, त्या त्या वर्षामध्ये सर्व मार्गाने येणारा पैसा किती आणि तो पैसा कशावर, कोणासाठी, कोणत्या योजनेवर आणि किती खर्च करायचा याचं वित्तीय विवरण तयार करतं. त्यालाच आपण बजेट त्या ठिकाणी म्हणत असतो. आता बजेटमध्ये काय अपेक्षित आहे? ज्यावेळेस आपण आंबेडकरी दृष्टिकोनातून बजेटचं विश्लेषण करतो त्यावेळेस बजेटमध्ये काय येणं आवश्यक आहे? तर बजेटमध्ये समाजातील शोषित वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय त्याच्यामध्ये प्रतिबिंबित असलं पाहिजे. त्याचा उद्देश काय असला पाहिजे अंदाजपत्रक सादर करण्याचा, अंदाजपत्रकाचा? तर शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास घडून आणला पाहिजे. कोणाचा? समाजामधल्या शोषित वंचित घटकांचा. तसेच देशामधलं गरिबी निर्मूलन, रोजगार निर्माण करून बेरोजगारी दूर करणं, उपजीविका, कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणं, देशामधल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षण नागरिकांचं या सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्याला मूलभूत सेवा उपलब्ध करून देणं हा बजेट मागील मूलभूत उद्देश त्या ठिकाणी असतो. आता समाजातील जे समाधानकारक समाज घटक आहेत ते विकासामध्ये पाठीमागे पडलेले आहेत. तर अशा वर्गाला बरोबरीला आणण्यासाठी जाणीवपूर्वक बजेटमध्ये प्रयत्न केले पाहिजेत. तशा पद्धतीच्या तरतुदी त्याच्यामध्ये केल्या पाहिजेत. त्याचं प्रतिबिंब बजेटमध्ये त्या ठिकाणी दिसायला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची अपेक्षा आहे. आता हे जर आपण बघितलं तर केंद्राचं आताचं जे काही मांडलेलं जे बजेट आहे त्याच्यामध्ये हे सगळं दिसतं का? तर त्याला आपल्याला होय असं उत्तर देता येत नाही, किंवा नाही असं सुद्धा उत्तर त्याला आपल्याला देता येत नाही. परंतु ज्या प्रमाणामध्ये समाजामध्ये जे काही वंचित घटक आहेत, जे उपेक्षित आहेत, जे मागासलेले घटक आहेत, त्या वर्गाला पुढे आणण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद होणं गरजेचं आहे. ती मात्र ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती आपल्याला दिसत नाही. या संदर्भामध्ये भीती जी आहे हे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ती भीती त्यांनी बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेमध्ये जे समारोपाच्या वेळी जे काही भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी ते व्यक्त केलेलं होतं. त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की 26 जानेवारी 1950 आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश त्या ठिकाणी करणार आहोत. ते विसंगतीयुक्त जीवन काय आहे हे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राजकारणामध्ये आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मात्र विषमता आपल्याला दिसून येईल. कारण राजकारणामध्ये प्रत्येकाला एक मत, एक व्यक्ती एक मत हे तत्व आपण मान्य केलेलं आहे, ते आपण स्वीकारलेलं आहे. प्रत्येक मताला समान मूल्य आहे, त्या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. परंतु आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळं प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारणार आहोत. कुठल्या दृष्टीनं? सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून. आपण जर ते अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेब पुढे असं त्याच्यामध्ये म्हणतात, ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमानं निर्माण केलेलं जे काही राजकीय लोकशाहीची संरचना आहे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ
बाबासाहेबांची अशी भूमिका आहे आपल्याला दिसून येते बजेटच्या संदर्भामध्ये. आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर हे एक जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यांचं PhD, त्यांचे MA थेसिस जर आपण बघितले तर हे पब्लिक फायनान्सच्या संदर्भामध्ये आहेत, म्हणजे राज्याचं उत्पन्न आणि खर्चाच्या संदर्भामध्ये आहेत, सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर. तर या दृष्टिकोनातून असं सांगता येईल की सामान्य माणूस हा बजेटचा केंद्रबिंदू असायला पाहिजे, या देशामधला सामान्य माणूस. पण आपण जर बघितलं तर ही परिस्थिती आपल्याला या बजेटमध्ये आपल्याला दिसून येत नाहीये. आपल्याला काय दिसतं तर हे बजेट हे भांडवलदारांचा वर्ग केंद्रभूत मानून त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. भांडवलदार वर्गाला खूप जास्त प्रमाणामध्ये त्या बजेटमध्ये देण्यात आलेला आहे. देशामधला जो काही मध्यम वर्ग आहे, जो मिडल क्लास आहे, या मिडल क्लासला सुद्धा 12 लाखापर्यंत त्याच्या उत्पन्न करामध्ये त्याला सवलती, त्याला सूट देऊन त्याला सुद्धा थोडंसं लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या उत्पन्न मर्यादेचा फायदा फक्त 12 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्याला होणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्याला त्याच्यामधून फक्त जो काही टॅक्सचे स्लॅब बदललेले आहेत त्या स्लॅब बदलल्यामुळे त्याला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. आता ह्याचं कारण काय आहे ते याचं सुद्धा विश्लेषण पुढे त्या ठिकाणी आलेलं आहे की उद्याला दिल्लीमध्ये मतदान आहे. 5 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये मतदान आहे. दिल्ली ही देशाचं कॅपिटल आहे, पॉलिटिकल कॅपिटल आहे. आणि दिल्लीमध्ये असणारा जो कर्मचाऱ्यांचा वर्ग आहे, जो नोकरदारांचा वर्ग आहे किंवा जो मिडल क्लास वर्ग आहे, त्याचं प्रमाण हे लक्षणीय आहे. दुसरं, हे वर्ष संपत असताना या वर्षाच्या शेवटी उत्तर भारतामधलं जे बिहार सारखं जे काही राज्य आहे की त्या बिहारच्या सुद्धा निवडणुका त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं बिहार राज्याला सुद्धा जे काही मखाणा बोर्ड आहे ते बोर्ड आणि इतर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी बिहारसाठी सुद्धा दिलेल्या आहेत. आता हे साहजिक आहे, कारण राज्यकर्ते आहेत, राज्य करायचं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून आताचं सरकार असेल, जे BJPचं सरकार आहे किंवा याच्या पूर्वीचं काँग्रेसचं सरकार असेल, की ते सगळे सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीच्या घोषणा काही विशिष्ट राज्याला त्या ठिकाणी करीत असतात. आता आपण बघितलं की बाबासाहेबांची भूमिका हा सामान्य माणूस त्या ठिकाणी बजेटचा केंद्रबिंदू असायला पाहिजे, कारण हा लोकशाही देश आहे आणि लोकशाहीची व्याख्याच बाबासाहेबांनी अशी केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे अब्राहम लिंकननी केलेली लोकशाहीची व्याख्या, लोकांनी लोकांच्यासाठी, लोकांच्याकरिता, लोकांच्याकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पण बाबासाहेब लोकशाहीची व्याख्या ही वेगळी करतात. बाबासाहेब काय म्हणतात की लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनामध्ये रक्तविहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही. म्हणजे लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये रक्तविरहित मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणला पाहिजे, आणणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही त्याला म्हणता येतं. आता लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये बदल कसा घडवून आणता येऊ शकतो, तर तो अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, तो बजेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणता येऊ शकतो. पण दुर्दैव, आता हा शब्दप्रयोग जरी आपण म्हणत नसलो तरी शोकांतिका अशी आहे आपल्या देशाची की कायमस्वरूपी बाबासाहेबांना जे काही अपेक्षित होतं की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये रक्तपाताशिवाय जो काही क्रांतिकारक बदल घडवून आणता येऊ शकतो तो आणता आलेला नाही. आणि ते आणायचं असेल तर ते बजेट जे आहे ते बजेट हा घटक त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही संविधानामध्ये अपेक्षा त्यांची व्यक्त केलेली आहे. संविधानामध्ये काही नीती निर्देश भाग 4 मध्ये बाबासाहेबांनी दिलेले आहेत
की संविधानाचे अनुच्छेद 38, 39, 41, 45, 46 हे जर आपण बघितलं तर त्याच्यामधनं असं हेच सांगतात हे अनुच्छेद की लोकांचं कल्याण झालं पाहिजे. आणि अनुच्छेद 21 जर आपण बघितलं तर जगण्याचा अधिकार. ते जगणं म्हणजे कसं? ते जगणं म्हणजे प्रतिष्ठेचं जगणं असलं पाहिजे. आता रस्त्यावर भीक मागणारे लोक आहेत, त्यांचं काही प्रतिष्ठेचं जगणं आहे का? शेतकऱ्यांचा वर्ग बँकांच्या दारामध्ये कर्ज मागायला फिरतो, हे त्याचं प्रतिष्ठेचं जगणं आहे का? समाजामधला जो वंचित घटक आहे तो मायक्रो फायनान्सच्या दारामध्ये कर्ज मागायला फिरतो, तो सावकाराच्या दारामध्ये कर्ज मागायला जातो, म्हणजे हे सन्मानाचं त्या ठिकाणी जगणं आहे का? तर या सन्मानाचं जगणं त्याचं असलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी भाग 4 मध्ये नीती निर्देशामध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या पाहिजेत. पण आपल्याला असं दिसतं की ते त्या घडत असल्याचं आपल्याला दिसत नाही. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विशेषतः SC ST जो आहे वर्ग हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा वर्ग आहे. तर या वर्गासाठी 6व्या पंचवार्षिक योजनेपासून म्हणजे 1980 ते 85 पासून शेड्यूल कास्टसाठी अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना आणि शेड्यूल ट्राईबसाठी ST साठी उपयोजना सुरू करण्यामध्ये आलेल्या आहेत. आणि नियोजन आयोग सुद्धा त्या ठिकाणी म्हणतं in spite of constitutional directions and number of legislative and executive measures taken by the government, the situation of the scheduled caste did not improve appreciable during the period prior to 6th plan, mainly due to lack of economic सपोर्ट. आता ही भूमिका आपल्याला नियोजन आयोगाची सुद्धा आपल्याला दिसून येते. आणि मग या अनुषंगानं SC STचा समग्र विकास करण्यासाठी SC STला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी बजेटमध्ये देणं आवश्यक आहे. आता ते दिला जातो का, तो वापरला जातो का, तो या बजेटमध्ये वाढवला आहे की कमी केला आहे हे आपण पुढे बघणार आहोत. आता ही चर्चा कधी झाली होती? 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती 80 ते 85च्या दरम्यान. 1980 मध्ये तत्कालीन ज्या काही प्रधानमंत्री आहेत इंदिरा गांधी यांनी राज्यांना पत्र पाठवलं होतं आणि राज्यांना सांगितलं होतं की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये SC आणि ST साठी त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्याची सूचना त्यांनी केली होती. परंतु राज्य सरकार आणि जे काही अधिकारी तिथं बसलेले आहेत की यांनी त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही आहे, त्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून 2006 मध्ये नियोजन आयोगानं पुन्हा सुधारित मार्गदर्शक धोरण तयार केलं आणि SC ST साठी विशेषतः SC साठी उपयोजनानुसार लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये तरतूद करावी. हा निधी डायव्हर्टेबल आणि लॅप्सेबल नाही. म्हणून आपण अनेक वेळा वाचतो की कर्नाटकमध्ये सरकार त्या ठिकाणी आलं काँग्रेसनं, तो निधी डायव्हर्ट त्यांनी केला, दुसरीकडे वळवला. हा डायव्हर्टेबल आणि लॅप्सेबल नाहीये. त्या 10 वर्षामध्ये असं SC आणि ST ना विकासाच्या बाबतीत नॉन SC आणि नॉन ST बरोबर आणण्याचं उद्दिष्ट हे 2006 मध्ये नियोजन आयोगाने त्या ठिकाणी दिलेलं होतं. तर ते आपल्याला त्या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला दिसत नाही. आंबेडकरी दृष्टिकोनातून बजेटचं विश्लेषण करत असताना संविधानामधलं जे आर्टिकल 46 सुद्धा महत्वाचं आहे. तर आर्टिकल 46 काय सांगतं? राज्य जनतेतील जे दुर्बल घटक आहेत आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचं शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धन राज्यानं विशेष काळजीपूर्वक केलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे आर्टिकल 46चा. पण आपल्याला हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होत नाही आहे, कारण आपण नवीन
शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी 20 हे आपण लागू केलेली आहे आणि त्याला अनुसरून बजेटमध्ये शिक्षणावरची ज्या प्रमाणामध्ये तरतूद व्हायला पाहिजे होती ती तरतूद आपल्याला त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसत नाही. किंवा SC STच्या संदर्भामध्ये जी तरतूद व्हायला पाहिजे होती ती तरतूद आपल्याला झाल्याचं दिसत नाही. मागच्या काही वर्षाचे आकडे आहेत ते आकडे सांगून मी लेटेस्ट आकड्यापर्यंत त्या ठिकाणी येतो. तर केंद्राची जी काही SC SPची जी काही योजना आहे ती SC SP योजना जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये 2011 ची आपल्याकडं जनगणना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये SC शेड्यूल कास्टची लोकसंख्या ही 16.6% इतकी आहे. आणि मग त्यानुसार आता जनगणना झालेली नाही आहे, त्याच्यामुळं आकडे उपलब्ध नाही आहेत. ओबीसीची जनगणना त्या ठिकाणी झालेली नाही आहे. 15-16 ते 19-20 या 5 वर्षामध्ये 5.24 लक्ष कोटी इतकं त्या ठिकाणी दिलेलं आहे या SC SP योजनेच्या अंतर्गत, SC उपयोजनेच्या अंतर्गत. पण त्यातले 2.64 लाख कोटी हे दिलं आणि नाकारलं गेलं त्याच्यामधले 2.60 लाख. म्हणजे घोषणा 5.24 लाख कोटीची झाली परंतु अर्धी रक्कम त्याच्यामध्ये दिली गेली आणि अर्धी रक्कम त्या ठिकाणी नाकारली गेली. 22-23 मध्ये जर बघितलं पाहिजे होते किती तरतूद त्याच्यामध्ये 1,82,653 कोटी, प्रत्यक्षामध्ये दिले गेले 1,42,342 कोटी आणि नाकारले 40,311 कोटी. आता 6 मध्ये नियोजन आयोगानं सांगितलेलं आहे हा डायव्हर्टेबल नाही आहे, हा लॅप्सेबल नाही आहे. 2020-21 ते 22-23 जर बघितलं ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये 5.04 लक्ष कोटी दिले, 3.52 लक्ष कोटी नाकारला गेला. 15-16 ते 22-23 या 8 वर्षामध्ये नाकारलेला जो काही निधी आहे तो 4.12 लाख कोटी इतका त्या ठिकाणी आहे. हे झालं SC उपयोजनेच्या संदर्भामधलं. ST उपयोजनाच्या संदर्भामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये 15-16 ते 19-20 मध्ये या 5 वर्षामध्ये पाहिजे होता 2.75 लाख कोटी, दिलं 1.69 लक्ष कोटी आणि नाकारलं 1.06 लाख कोटी. ST उपयोजनेच्या संदर्भामध्ये 22-23 मध्ये पाहिजे होतं 94,942 कोटी, दिलं 89,265 कोटी आणि नाकारलं 5,020 कोटी. 20-21 ते 22-23 या 3 वर्षामध्ये नाकारलेला जो काही निधी आहे ST उपयोजनेचा 1.43 लाख कोटी त्या ठिकाणी नाकारला गेलेला आहे. आता अनुसूचित जाती उपयोजना म्हणजे जी आणि ST आणि STचं ते आपण त्या ठिकाणी बघितलं. आता सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय आहे सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्राच्या बजेटच्या संदर्भामध्ये. तर 24-25 मध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाकडं 24-25च्या बजेटमध्ये दिलेला निधी होता 14,225 कोटी. तो कमी केलेला आहे आता, म्हणजे 25-26च्या बजेटमध्ये तो कमी केलेला आहे आणि 13,611 कोटी म्हणजे 14,000 कुठं आणि 13,000 कुठं, 13,611 आणि 14,000 म्हणजे कमी केलेला आहे. हे खरं पाहिलं तर हे वाढवायला पाहिजे होतं त्याने, पण तो वाढवलेला त्या ठिकाणी दिसत नाही. जी PMS योजना आहे, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जी काही योजना आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर 6,359 कोटी हा 23-24चा आहे आणि 25-26 आपलं 24-25 आणि 25-26 6,360 कोटी म्हणजे फक्त 1 कोटीची वाढ त्याच्यामध्ये केलेली आहे. कशामध्ये? पोस्ट मॅट्रिक जे काही स्कॉलरशिप आहे त्याच्यामध्ये. आता आपण बघतोय की हे जे वर्ष आहे हे संविधानाचं
75वं वर्ष आहे आणि संविधानाचं प्रियंबल जर आपण बघितलं तर या देशामधील नागरिकांना सामाजिक आर्थिक न्याय देण्याचं आश्वासन संविधान देतं. मग या अनुषंगानं सरकारला हे जे 75वं वर्ष आहे तर समाजामधल्या मागासलेल्या घटकांना, गरीब लोकांना, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांना बजेटमध्ये काही वेगळ्या योजना आणून वेगळी तरतूद त्या ठिकाणी करून हे वर्ष चांगल्या पद्धतीनं साजरं करता आलं असतं, पण ते त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसत नाही. आता आपण बघितलं की 25-26चं ज्या काही बजेटमध्ये आपण बघितलं की 12 लाख उत्पन्न वर्ग हा खरेदी करणारा वर्ग नाही. म्हणजे त्याचा 12 लाख उत्पन्न असणारा जो काही वर्ग आहे की हा वर्ग बचत करील, बचत तो करणारा त्या ठिकाणी वर्ग आहे. आणि जो याच्यापेक्षा जास्त उत्पन्न गटातील जो वर्ग आहे तो वर्ग हा परचेस करणारा वर्ग म्हणजे खरेदी करणारा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तर त्याला त्याचा फायदा होत नाही. फार फार तर एक 70-80 हजार ते 1,10,000च्या दरम्यान त्यांना त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण बघूया की बजेटमध्ये 1947-48ला जे काही पहिलं बजेट त्या ठिकाणी मांडलं गेलं ते 197.1 कोटीचं बजेट होतं. म्हणजे एखाद्या राज्याचं बजेट सुद्धा त्याच्यापेक्षा मोठं असतं. म्हणजे देशाचं बजेट एवढं होतं 197 कोटी 47-48चं म्हणजे स्वतंत्र झालेल्या वर्षाचं. 24-25चं जे बजेट आहे, 24 म्हणजे मागच्या वर्षाचं जे बजेट आहे ते 47.65 लाख कोटीचं आहे. म्हणजे 47-48चं पहिलं बजेट हे 197 कोटी आणि 24-25चं बजेट जे आहे गेल्या वर्षीचं ते 47.65 लाख कोटी आणि आत्ता मांडलेलं जे बजेट आहे निर्मला सीतारामन यांनी 25-26 साठी ते 50.65 लाख कोटी. म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये जेवढी वाढ व्हायला पाहिजे होती ती आपल्याला दिसत नाही. 47 आणि हे 50 म्हणजे 3चा फरक त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. फक्त 3 लाख कोटी गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आता हे आपण जर बघत असताना मी आता म्हणाल्याप्रमाणे की हा बजेटचा संबंध हा राजकारणाशी जोडला गेलेला आहे. पण याच्यापेक्षा जास्त हा बजेटचा संबंध कशासाठी जोडला पाहिजे होता की समाजामधला जो काही शेवटचा वर्ग आहे, समाजामधला गरीब वर्ग आहे की त्या वर्गाच्या उन्नतीसाठी, त्या वर्गाच्या विकासासाठी, त्याला पुढे आणण्यासाठी तो करायला पाहिजे होता. परंतु मी आताच म्हणालो की उद्या दिल्लीमधलं मतदान आहे, वर्षाच्या शेवटी बिहारमध्ये इलेक्शन त्या ठिकाणी होणार आहेत आणि आपण बघितलं की दिल्लीमध्ये जी काही लोकसंख्या आहे दिल्लीची ही 3,38,00,000 इतकी आहे आणि त्याच्यापैकी 40 लाख लोक हे कर भरतात. हे टॅक्स भरणारा वर्ग आहे आणि मग या वर्गाला कुठंतरी आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसतो. त्याचबरोबर आपण बघितलं की बिहारसाठी त्यांनी दिलेला आहे आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही निर्मला सीतारामन आहेत, त्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की त्यांनी जी साडी घालून ज्या बजेट मांडायला आलेल्या होत्या ती साडी मधुबनी साडी आहे. ती बिहारमधली एक प्रसिद्ध साडी आहे आणि ती साडी घालून म्हणजे एक प्रकारे त्याच्यातून आपल्याला दिसून येतं की तो इशारा बिहारचं इलेक्शन आणि दिल्लीचं इलेक्शन हे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. खरं पाहिलं तर संविधानाचं हे 75वं वर्ष आहे, ते डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होतं आणि ते डोळ्यासमोर ठेवून समाजामधल्या मागासलेल्या घटकांना, जे संविधान निर्मात्यांना, जे बाबासाहेब आंबेडकरांना जे गोष्टी अपेक्षित होत्या तर त्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे होत्या, पण त्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला आल्याचं दिसत नाही. 25मध्ये जर आपण बघितलं मग थोडासा फोकस कशावर त्यांनी दिलेला आहे तर शेती, उद्योग आणि मध्यमवर्गीय, ज्याची आपण मध्यमवर्गीयाची चर्चा केलेली आहे. पण सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष आहे त्यांचं. म्हणजे आपण बघितलं की SC/ST उपयोजनेवर त्यांनी केलेली कपात असेल बजेटमध्ये किंवा याच्या पूर्वीच्या वर्षामध्ये त्यांनी केलेली घोषणा असेल आणि दिलेल्या असतील आणि नाकारलेल्या रकमा असतील. तसंच याबरोबरच ज्या काही सामाजिक विकास आहे, केवळ
शेतीचा विकास, उद्योगाचा विकास, सेवा क्षेत्राचा विकास, मध्यमवर्गीयांचा विकास म्हणजे देशाचा विकास होत नाही. तर खऱ्या अर्थानं देशाचा विकास जर करायचा असेल, म्हणजे विकसित भारत 2047ला जर आपल्याला घेऊन जायचं असेल, तर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जो समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या जो दबलेला वर्ग आहे त्याला पुढे आणायला पाहिजे. आणि त्याला जर पुढे आणायचं असेल तर त्याचं महत्वाचं साधन त्याच्याकडे काय आहे? त्याचं शिक्षण आहे, त्याचं आरोग्य आहे, त्याला मिळणारा रोजगार आहे, गरिबी आहे, विषमता आहे, आर्थिक विषमता आहे. हे कमी करण्यासाठी त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतुदी व्हायला पाहिजे. पण त्या तरतुदी आपल्याला नगण्य स्वरूपाच्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रमच आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं SC ST आणि OBC आणि देशामधला जो काही अल्पसंख्याक वर्ग आहे, तर या वर्गावर कुठंतरी या बजेटमध्ये आपल्याला तुलनेनं अन्याय झाल्याचं आपल्याला चित्र त्या ठिकाणी दिसतं. खरं पाहिलं तर ते व्हायला नको होतं, परंतु सत्तेमध्ये त्या ठिकाणी कोण आहे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि मग आपण जर बघितलं की 25-26च्या याच्यामध्ये सर्वसाधारण शिक्षणावरील जो काही खर्च आहे तो 24-25च्या तुलनेमध्ये फक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. आता ही तरतूद वाढवायला पाहिजे होती, कारण नवीन आर्थिक धोरण त्या ठिकाणी आपण स्वीकारलेलं आहे आणि 30 पर्यंत त्या नवीन आर्थिक धोरणानुसार त्याचं जे एनरोलमेंट रेशो आहे तो वाढवायचा आहे. आणि ते वाढवायचं असेल तर ही तरतूद वाढवायला पाहिजे होती. तेवढीच तरतूद तांत्रिक शिक्षणावर झालेली आहे. आरोग्य क्षेत्रावरील जी तरतूद आहे ही 4000 कोटींनी वाढवलेली आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी पुरेशी आपल्याला दिसत नाही आहे. SC ST OBC अल्पसंख्याक याच्या जे काही खर्चाची तरतूद आहे, म्हणजे 24-25च्या वरील 10,199 कोटी रुपये वरून एकूण ती 9,928 कोटी रुपयेपर्यंत कमी केलेली आहे. आता समाजामधले हे चारही घटक जे आहेत हे मागासलेले घटक आहेत, SC ST OBC आणि अल्पसंख्याक. म्हणजे हे चित्र आपल्याला एकीकडे त्या ठिकाणी दिसतं. दुसरीकडं आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर आहेत ते कार्यक्रम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फारसे दिसत नाहीत. फक्त एक गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे की SC ST ज्या काही महिला आहेत त्या 5 लाख महिलांना, ज्या काही नवउद्योजक आहेत त्या नवउद्योजकांना स्वस्तामध्ये त्या ठिकाणी कर्ज देण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. ते 2 कोटी रुपये इतकं जे काही कर्ज आहे ते 5 वर्षासाठी 5 वर्षाच्या त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता केवळ SC ST महिलांना कर्ज देऊन त्या ठिकाणी उपयोगी नाही. म्हणजे ही गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतली पाहिजे की खऱ्या अर्थानं ते उद्योग उभारतात का, ते उभारण्यासाठी त्यांच्याकडे काही आणखीन त्यांना दुसऱ्या गोष्टीचा सपोर्ट त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, की तो सपोर्ट सुद्धा आपल्याला या बजेटमध्ये आपल्याला झाल्याचं दिसत नाही. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं आंबेडकरी दृष्टिकोनातून जर आपण जर विचार केला तर संविधानाला जे काही अपेक्षित आहे त्या अपेक्षांनुसार ते बजेट मांडलं गेलं पाहिजे होतं. त्या अपेक्षेनुसार तशा तरतुदी केल्या पाहिजे होत्या, पण त्या आपल्याला दिसत नाही आहेत. त्या तरतुदी आपण त्या ठिकाणी बघूया की किमान याच्या पुढच्या बजेटमध्ये नेमकं सरकार काय करू शकतं आणि ते करण्यासाठी मग हा जो काही समाजामधला हा SC ST OBC आणि अल्पसंख्याक समुदाय असेल, समाजामधले जे काही आर्थिकदृष्ट्या गरीब लोक असतील, तर या लोकांनी या वर्गानं पुढे येण्याची गरज आहे. आणि पुढे येऊन जो वाटा त्यांनी तो मागायला पाहिजे. वामनदादा कर्डकांच्या भाषेमध्ये तो वाटा आपला मागण्यासाठी त्या ठिकाणी पुढे आला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात की आपल्याला कुठलीही गोष्ट ही सहजासहजी मिळत नाही आहे, ते मिळवण्यासाठी संघर्ष आपल्याला करावा लागतो. आणि मला वाटतं
ते संघर्ष करणं आपण विसरत चाललोय की काय, ते विसरतोय की काय, या गोष्टीचा आपल्याला विचार त्या ठिकाणी करावा लागेल. शेवटी या बजेटकडं आपल्याला असं बघता येईल, 50 लाख कोटी रुपयाचं हे बजेट आहे. 50.67 लाख कोटी रुपयाचं हे त्या ठिकाणी बजेट एकूण त्या ठिकाणी सादर केलेलं आहे. त्याच्यामध्ये समाजामधला जो काही शेवटचा वर्ग आहे, जो वंचित वर्ग आहे, जो SC ST OBC आणि मायनॉरिटीचा वर्ग आहे, यांच्या वाटेला किती आलेला आहे हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि त्यांच्या वाटेला आलेलं जी काही रक्कम आहे बजेटमधली ती निश्चितपणे कमी आहे. बजेटमध्ये भांडवलदारांचा विचार केलेला आहे. बजेटमध्ये काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. बजेटमध्ये मध्यमवर्गीयांचा विचार केलेला आहे. पण बजेटमध्ये जो काही दुर्लक्षित घटक राहिलेला आहे की जो बाबासाहेबांना अपेक्षित आहे, जो फुले शाहू आंबेडकरांना जो अपेक्षित घटक आहे की त्या घटकाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून बजेटच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी जागरूक असायला पाहिजे. जाणीवपूर्वक आपण बजेट बघितलं पाहिजे, बजेट समजून घेतलं पाहिजे. तरच आपण त्या ठिकाणी आपला वाटा मागू शकतो. नाहीतर इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, जो काही बजेटचे आकडे आपल्याला वाढवून सांगतो आणि त्या आकड्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आता आपण विकसित भारत आपण झालेलो आहोत. पण तसं नाही. त्याच्यामध्ये आपला वाटा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा बहुजन संघटकला राहुलजी खांडेकरांना, सर्वजित बनसोडे असतील आणि बहुजन संघटकचा जो काही श्रोता वर्ग आहे, जो ऐकणारा वर्ग आहे, त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.